ग्रीक शब्द आहे. डेमो आणि क्रॅटो हा एक शब्द आहे. डेमो म्हणजे लोक आणि क्रॅटो म्हणजे सत्ता, म्हणजे लोकांची सत्ता, असं याची शब्दफोड करता येते. लोकशाही शासन पद्धती म्हणजे पूर्वी शासनाच्या प्रकारांमध्ये अनेक शासन प्रकार येऊन गेले. त्याच्यामध्ये राजेशाही बरेचसे काळ होती. राजेशाही तील काही दोष दिसल्याच्या नंतर लोकांची ही सत्ता असायला हवी असा एक मतप्रवाह पुढे आला आणि म्हणून या मतप्रवाहानुसार लोकांची सत्ता असायला हवी हा लोकप्रिय विचार हा पुढे सरसावत जाऊन आजतागायतची लोकशाहीचे स्वरूप आज आपल्या पुढे आलेलं आहे. ही लोकशाही शासन पद्धती अब्राहम लिंकन यांची जी व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं शासन म्हणजे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच इथे लोकांची सत्ता आणि ती सत्ता देखील त्यांच्याकडून चालवली जाते, त्यांच्यासाठी चालवली जाते. ते शासन प्रकार हा लोकशाहीचा आहे. आता लोकशाही शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. बरीचशी वैशिष्ट्ये आहे, परंतु त्यापैकी मोजकीच काही इथे घेतलेली आहे. त्या सगळ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. लोकशाही शासन पद्धती म्हटली की तिथे स्वातंत्र्य, समता आणि न्याय या 3 तत्वांवर आधारलेली आहे की जिथे स्वातंत्र्यही आहे, समताही दिसून येते, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो. हे तत्व जिथे जिथे राबवले जातं तिथे तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून पुढील काही वैशिष्ट्ये आपल्याला बघता येतात की ज्याच्यामध्ये पहिलंच आहे स्वातंत्र्य आणि समता. या दोनही गोष्टी इथे राबवण्याचा प्रयत्न केला जातो. ते शासन प्रकार लोकशाही शासन प्रकार आहे. त्यानंतर आर्थिक हितसंबंधांची जोपासना केली जाते. प्रत्येक व्यक्तीला आपला धनार्जनाचा अधिकार आहे. तो संपत्तीचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. ते संपत्तीचं संरक्षण शासनाकडनं सुद्धा केलं जावं आणि म्हणून त्याच्या आर्थिक हितसंबंधांची जोपासना व्हावी आणि हे संरक्षण त्याला शासनाकडून जिथे मिळतं तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. मताधिकार हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी सातत्याने निवडणुका होतात, काही ठराविक काळाचा आधार घेत इथे निवडणुका होतात, जनतेला मत देण्याचा अधिकार आहे. मताधिकार जिथे जिथे आहे तिथे तिथे ती शासन पद्धती लोकशाही शासन पद्धती आहे असं मानलं जातं. त्यानंतर सरकारवर टीका करण्याचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला शासन चालतं त्यावेळेला शासनाकडनं चांगले कामं होतात, परंतु कधी कधी काही चुका देखील होतात, काही त्रुटी राहतात. मग या त्रुटी सांगण्याचं काम कोण करणार? तर हे त्रुटी सांगण्याचं काम जनताच करणार आणि म्हणून मग त्यासाठी माध्यम कोणतंही असो, मग तिथे मोर्चा असो, त्याच्यानंतर तिथे वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते मांडणं असो, प्रत्यक्ष वैयक्तिक स्वरूपात मांडणं असेल, हे कोणत्या ना कोणता आधार घेत तिथे ज्यावेळेला सरकारवर होणाऱ्या टीका देखील जाहीरपणे जिथे मांडल्या जातात तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर विचारप्रणालीला महत्त्व. विचारप्रणाली याचा अर्थ आहे विचारांचा समुच्चय, विचारांचा संच आणि हा विचारांचा संच जिथे जिथे आहे तिथे विचारप्रणाली आहे. मग इथे लोकशाहीमध्ये कोणता विचार आहे? तर लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आहे, व्यक्तीच्या विकासाचा विचार आहे आणि म्हणून हाही विचार इथे विचारप्रणालीला महत्त्वाचं स्थान जिथे आहे तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जोपासना जिथे होते, जिथे त्याचबरोबर मूल्यांची जोपासना होते तिथे तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया. लोकशाहीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे निवडणूक प्रक्रिया. कारण निवडून येणं आणि ते जनतेने निवडून देणं, त्यांच्याद्वारे सरकार चालणं ही महत्त्वाची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया जिथे पार पाडली जाते तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. थोडक्यात लोकशाहीची काही वैशिष्ट्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर लोकशाहीचे प्रकार. लोकशाहीचे 2 प्रकार इथे महत्त्वाने घेण्यात आलेले आहे. तसे लोकशाहीचे 8 ते 9 प्रकार आहे, परंतु या सगळ्या प्रकारांचा जर विचार केला तर ते प्रत्यक्षामध्ये 2 प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहे. मग ते 2 प्रकार तरी कोणते? तर ते आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही याचा अर्थ काय होतो? तर प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे स्वतः जनता सहभाग घेते, जनता स्वतःहून तिथे सक्रिय असते, प्रत्येक पद तिला उपभोगण्याचा अधिकार मिळतो, प्रत्येक वेळेला ती कार्यामध्ये समावेश तिचा असतो. म्हणजेच जनतेचा प्रत्यक्ष सहभाग जिथे असतो
तिथे प्रत्यक्ष लोकशाही आहे असं मानलं जातं. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता जिथे होते, नैतिक जबाबदारी कळते आणि ती जबाबदारी पार देखील पाडली जाते, राजकीय शिक्षण देखील याच्या माध्यमातून होतं, तिथे प्रत्यक्ष लोकशाही आहे असं म्हटलं जातं. परंतु हा प्रत्यक्ष लोकशाहीचा हा जो प्रकार आहे तो आत्ताच्या आधुनिक काळामध्ये मात्र आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय आहे? तर याचं कारण हे आहे की ग्रीक नगर राज्यांच्या काळामध्ये इथे ज्या वेळेला ती राज्य छोटी छोटी होती, त्या छोट्या छोट्या राज्यांची लोकसंख्या देखील कमी होती. आणि कमी लोकसंख्या याचा अर्थ हा की कमी लोकसंख्या म्हणजे त्या सगळ्या जनतेचा सहभाग त्या राज्यामध्ये असायचा, त्या शासनामध्ये असायचा. आणि म्हणून प्रत्यक्ष लोकांचा सहभाग जिथे होतो ती प्रत्यक्ष लोकशाही या अर्थाने याला हा प्रकार जो आहे तो प्रकार इथे सांगण्यात येतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आता अप्रत्यक्ष लोकशाही याचा अर्थ काय की जिथे लोकांना स्वतः सहभागी तर होता येतं, परंतु ज्या वेळेला तिथे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या आधुनिक काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला फार मोठ्या लोकसंख्येला याच्यामध्ये सहभागी होत नाही. मग ही लोकसंख्या काय करते, ही जनता काय करते, तर ही जनता आपला प्रतिनिधी नेमते आणि तो प्रतिनिधी त्याच्यासाठी 5 वर्षाच्यासाठी म्हणून काम करतो. त्यावेळेला तिच्या वतीने तो राज्यकारभार करतो. याचाच अर्थ ज्यावेळेला लोकसंख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये सहभागी होता येत नाही, त्यावेळेला ती आपला प्रतिनिधी नेमते आणि तो प्रतिनिधी तिच्या वतीने तिथे राज्यकारभार करतो. यालाच आपण प्रातिनिधिक शासन म्हणतो. आणि म्हणून अप्रत्यक्ष लोकशाही याचाच अर्थ प्रातिनिधिक शासन. आणि म्हणून अप्रत्यक्ष लोकशाही हे आधुनिक काळामध्ये उदयाला आलेला आहे हा प्रकार की जेथे प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही, म्हणून आपण आपला प्रतिनिधी तिथे पाठवत असतो. त्यानंतर लोकशाहीचे काही गुण आणि दोष यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण बघत असताना इथे जसं तिचे काही गुण आहे तसे काही दोषही आहे. आणि म्हणून इथे हा शासनाचा उत्तम प्रकार आहे, हा शासनाचा लोकप्रिय प्रकार आहे. गुणांची संख्या याच्यामध्ये अधिक आहे की ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवरील तिचा विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे या शासन प्रकारावर. आणि म्हणून जनतेच्या मनातला शासन प्रकार म्हणून ओळखला जातो. सगळ्यांना समान संधी मिळते, मग तिथे समता आहे, तिथे न्यायाची हमी आहे, तिथे व्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे, व्यक्तिमत्वाच्या विकासाची हमी आहे. म्हणजेच जिथे स्वातंत्र्य, समता, न्याय ह्या तीनही तत्वांना महत्त्वाचं स्थान असून तिथे ह्या तत्व राबवण्याचा प्रयत्न केला जातो, तिथे लोकशाही शासन प्रकाराचे हे फायदा आणि गुण आपल्याला तिथे दिसून येतो. त्यानंतर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय शिक्षण देखील घडून येतो. म्हणजे इथे काही कालावधीमध्ये सातत्याने इथे निवडणुका होत असतात. या निवडणुकांमध्ये लोकांमध्ये चर्चा असते, लोकांमध्ये विचार होतो, विचारांचं मंथन होतं. आणि म्हणून ज्यामध्ये राजकीय पक्ष कोणता आहे, राजकीय पक्ष कोणता चांगलं काम करतो, कोणत्या राजकीय पक्षाचा कोणता नेता चांगलं काम करतो, त्याचबरोबर इथे शासनाचा प्रकार किंवा जनता जी आहे ती जनता लक्षात घेते की राजकारणामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे तिची समज तिला येते. आणि म्हणून राजकीय शिक्षण देखील तिचं घडून येतं. आणि म्हणून हाही गुण आपल्याला सांगता येतो. जनतेच्या हिताला प्राधान्य इथे दिलं जातं. साहजिक लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांकडून केलं गेलेलं शासन आहे. आणि अशा वेळेला जनतेचं हित हेच प्राधान्य आहे, जनतेचा विकास हाच प्राधान्य आहे. आणि म्हणून याला प्राधान्याने स्थान देऊन असेच प्रकल्प, असाच विकास, असंच सगळ्या योजना ह्या आखल्या जातात आणि त्या राबवल्या जातात. त्यानंतर नैतिक विकास घडून येतो. सामाजिक स्वातंत्र्य, समता, न्याय या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर राजकीय शिक्षण जिथे घडून आल्यानंतर नैतिक विकास हा तिथले लोकांचा होतच. आणि म्हणून इथे हाही गुण आपल्याला दिसून येतो. आणि सरते शेवटी शांततापूर्ण मार्गाने राजकीय परिवर्तन घडून येते. लोकशाहीचा हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे असा की पूर्वी शासन जर आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असेल तर क्रांतीशिवाय पर्याय नसायचा. परंतु आता तसं नाही आहे. आता इथे एकमत देऊन आपण आपलं सत्ता जी आहे ती सत्ता आणू शकतो, आपण सत्तांतर घडवून आणू शकतो. आणि म्हणून शांततापूर्ण मार्गाने राजकीय परिवर्तन जिथे घडतं तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं. आता
लोकशाहीची गुण काही पाहिल्यानंतर त्याचे काही दोष बघणार। आता शासनाचा हा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे। अनेक शासनाचे प्रकार आपण पाहिले, पण त्या शासनाच्या प्रकारांमध्ये काही ना काही दोष होते। लोकशाहीमध्ये सुद्धा शासनाचे काही दोष आहे आणि इथे काही त्रुटी देखील आहे। त्या त्रुटी आपण कमी केल्या तर लोकशाही शासन प्रकार हा अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे। मग नेमके त्याच्यातले दोष कोणते आहे तर ते दोष सांगता येतात की संस्थेला अवाजवी स्वरूपाचं महत्त्व आहे। बहुसंख्याकांची हुकुमशाही निर्माण होण्याचा संभव असतो। वेळी त्याला रोखलं नाही तर इथे याचे भयंकर परिणाम आपल्याला इथे दिसतात। त्यानंतर अपात्र व्यक्तींच्या हातामध्ये शासन गेलं तर शासन लयाला जाण्याची शक्यता फार मोठी असते, दाट असते। खर्चिक आणि विलंबकारी हा मुद्दा निवडणूक प्रक्रियेशी संदर्भात आहे की ठराविक कालावधीच्या अंतराने निवडणुका होतात आणि त्या खर्चिक असतात, विलंबकारी असतात आणि म्हणून अशा वेळेला हा मुद्दा किंवा हा दोष ही त्रुटी इथे टाकण्यात आलेली आहे। त्यानंतर राजकीय पक्षांना अवास्तव महत्त्व, खरं तर पाहायला गेलं तर लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन आहे, परंतु राजकीय पक्षांनाच अवास्तव महत्त्व आलेलं आहे, राजकीय नेत्यांनाच अवास्तव महत्त्व आलेलं आहे। ते विसरून जातात की जनतेसाठी आपण आहोत हे ते विसरतात आणि म्हणून हाही दोष आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो। आणि त्यानंतर जनतेच्या सार्वभौमत्वाची भ्रामक कल्पना इथे निर्माण केली जाते की जनतेचं शासन आहे, जनतेची सत्ता आहे, पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपण बघतो तर अवाजवी स्वरूपामध्ये नेते मंडळी त्यानंतर संस्था ह्या काम करत असताना जनता मात्र दुबळी ठरते आणि तिला महत्त्व कधी येतं, मतदार राजा असं कधी म्हटलं जातं तर 5 वर्षानंतर तिला म्हटलं जातं आणि म्हणून ही भ्रामक कल्पना आहे की तिचंच सार्वभौमत्व आहे, तिचीच सत्ता आहे, असा दोष आपल्याला दिसून येतो। त्यानंतर नैतिक अधःपतन, जर याच्यातल्या दोषांची कुरघोडी जर होत असेल तर नैतिक अधःपतनाला ही सुद्धा वेळ लागत नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये काही गुण असले तरी काही दोषही आहे, त्रुटीही आहे, परंतु ह्या दोष आणि ही त्रुटी जर दूर केल्या तर लोकशाही शासन प्रकाराचा हा उत्कृष्ट आणि त्याचबरोबर अतिशय लोकप्रिय हा शासन प्रकार आहे असं आपल्याला सांगता येतं। थोडक्यात इथे लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे इथे समजावून घेतलेले आहे। इथे लोकशाहीच्या संदर्भातली संकल्पना आज आपण इथे स्पष्ट करून घेतलेली आहे। तर आज इथे आपण थांबूया। थँक्यू।